नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये कमी दिवसामध्ये कोणत्या पुस्तकातून अभ्यास करावा आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. टीईटी पेपर 1 असू द्या, टीईटी पेपर 2 असू द्या, आपल्या मित्रमैत्रिणीला आपल्या ग्रुपवर वगैरे शेअर करा, जेणेकरून तुम्हाला आगामी होणाऱ्या टीईटी एक्झाम मध्ये 100% यश मिळवता येईल. ही पुस्तक लिस्ट वापरून सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे कमी वेळ आहे आणि या कमी वेळामध्ये महा टीईटी क्रॅक करायची. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला टीईटी क्रॅक केल्याशिवाय शिक्षकांची नोकरी असू दे किंवा शिक्षक होण्यासाठी आपल्याला या स्पर्धेत टिकण्यासाठी टीईटी क्रॅक करणं आवश्यक आहे. चला मित्रांनो, बुक लिस्ट पाहू. अगदीच महत्वाची बुक लिस्ट पाहणार आहोत. टीईटी पेपर 1 असेल आणि टीईटी पेपर 2 असेल. या दोन्ही पेपरसाठी बुक लिस्ट आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो, सर्वांचा आवडता विषय म्हणजेच बालमानसशास्त्र. यासाठी कोणतं पुस्तक वापरावं? बालमानसशास्त्र याच्यासाठी कोणतं पुस्तक वापरावं? तर या दोन्ही पेपरसाठी जर विचारात घेतलं, सर्वात प्रथम शिक्षणशास्त्र. लक्षात ठेवा, शिक्षणशास्त्र 11वी व 12वी या वर्गाचं शिक्षणशास्त्र पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे. याच्या पीडीएफ मी टेलिग्रामला दिलेले आहेत. मी टेलिग्रामचं जे पण देतो तुम्हाला आयडी देतो. @H पुंडे सर असं सर्च करायचे टेलिग्रामला जाऊन. तुम्हाला त्या पीडीएफ स्वरूपामध्ये सुद्धा या शिक्षणशास्त्राच्या नोट्स किंवा हे पुस्तकं तुम्हाला मिळून जातील. एकदम फ्री मध्ये आहे, तिथे काही तुम्हाला पैसे पे करायची गरज नाही. त्यानंतर बाजारात अनेक लेखकाची पुस्तक आहेत. तुम्ही सर्वात स्वस्त आणि मस्त म्हटलं तर फडके प्रकाशनचं पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे. प्रकाशनचं पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे. या घटकासाठी एवढं पुरेसं आहे. आणि जास्तीत जास्त MCQचा सराव करायचे. मागच्या पेपरमध्ये काय आलं होतं ते बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला 30 पैकी साधारण 25 तरी मार्क पडले पाहिजेत. या दृष्टीने आपल्याला हे पुस्तक मी सांगतो तेवढंच करा, जास्त करायची गरजच नाही. 100% तुम्हाला यश मिळून जाईल. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पेपर 1 साठी अंकगणित विषय आहे, जिओमेट्री अंकगणित विषय आहे. त्यासाठी कोणतं पुस्तक वापरावं? तर पेपर 1 साठी पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरा. मित्रांनो लक्षात घ्या, पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरायचंय. आता सेकंड पेपर आहे, ज्यांचं मॅथ सायन्स मधलं मॅथ आहे, त्यांनी सुद्धा हेच पुस्तक रेफर करायचंय, जेणेकरून तुम्हाला त्याच्यातून मार्क मिळवता येतील चांगल्या पद्धतीने. आता सर आमच्याकडे सचिन डोळे सरांचं आहे, आमच्याकडे कोकिळा प्रकाशनचं आहे. पण एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, तुमच्याकडे मागच्या प्रश्नपत्रिकेतील आलेले उदाहरणे आहेत का? मागच्या पेपरचा आढावा घेतलात का? तर आणि तरच तुम्हाला या गणितासारख्या विषयामध्ये चांगले मार्क येऊ शकतात. मागच्या 7 वर्ष झालं गणिताचा आपण जे काही गणित शिकवतोय त्या गणिताचे जशाला तसे प्रश्न येतात. कंटिन्यू आपण 7 वर्ष झालं काम करतोय. या टीईटी आणि TIT एक्झाम मध्ये सर्वाधिक फॉलोवर फक्त शिक्षक भरतीचे म्हटले तर माझेच आहेत, तुम्ही पाहत असता. ठीक आहे. तर मॅथ साठी तुम्हाला मॅथ आणि पहिल्या पेपर मधल्या मॅथ साठी पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरायचे. आता याच्यामध्ये रिझनिंगचे सुद्धा प्रश्न येतात. त्यासाठी काय करायचं? सिलेक्टिव्ह टॉपिक करायचे. घड्याळ असेल, कालनिर्णय असेल, वेनाकृती असतील, ते सिलेक्टिव्ह टॉपिक तुम्हाला तिथे क्रॅक करायचे आहेत, म्हणजे तुमचे आउट ऑफ मार्क येतील. आणि जिओमेट्री पंढरीनाथ राणे सरांच्याच पुस्तकामधलं सगळं जिओमेट्री व्यवस्थितरित्या अभ्यासणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांना बऱ्याच जणांना माहित नाही की आपले गणित भूमितीचे क्लास होतात का? यस, 100% क्लास होतात. तुम्हाला जर बाबा क्लासची मदत घ्यायची असेल तर माझा संपर्क क्रमांक सुद्धा देतो आणि जाहीररित्या सांगतो, आपल्या क्लासची सर्वात कमी दोन्ही पेपरची मिळून फक्त आणि फक्त 999 रुपये फीस आहे. मित्रांनो लक्षात ठेवा. आणि ती पण परीक्षेपर्यंत 999 मध्ये अख्ख्या महाराष्ट्रात एवढ्या कमी फीस मध्ये दोन्ही पेपर कोणीही देत नाहीये.
999 फीस मधला क्लास तुम्ही जॉईन करू शकता. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. टाइम टेबल मिळवा आणि जॉईन करून टाका. फक्त 200 रुपये बॅच, म्हणजे मंथली 200 रुपये देतोय आपण, घेतोय विद्यार्थ्याकडून बस. म्हणजे 200 रुपयात तुम्हाला कुणीही एवढं दर्जेदार देऊ शकणार नाही. आणि असेल तर तिकडे जाऊ आपण, पण आपल्याकडे दर्जा आणि मागचा रिझल्ट बघून आपला बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे. त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो सायन्स, विज्ञान. विज्ञानासाठी तुम्हाला परिसर अभ्यासामध्ये सुद्धा विज्ञान विचारलं जातं आणि मॅथ सायन्स मधलं सायन्स पण विचारलं जातं. तर एक लक्षात ठेवा, बाजारात तुम्हाला याचं सेपरेट पुस्तक जर घ्यायचं म्हटलं तर महाग जातं. त्यासाठी तुम्हाला ज्यांचं सायन्स मॅथ मधलं सायन्स आहे, ज्यांचं सायन्स मॅथ मधलं सायन्स आहे त्यांनी 8वी 9वी 10वीचं सायन्स वाचायचं. आता हे कसं मिळवायचं? PDF स्वरूपामध्ये महाराष्ट्र बोर्डच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जातं. इंग्लिशमध्ये म्हटलं इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये म्हटलं मराठीमध्ये. आणि आता याच्या फक्त प्रॉपर नोट्सच हवे आहेत, ऑनलाईन स्वरूपाच्या नोट्सच हवे आहेत. तर नोट्स सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. सगळं मटेरियल व्यवस्थितरित्या उपलब्ध आहे. सगळ्याच विषयाच्या नोट्स आहेत. पण तुम्हाला हे जर पुस्तक वाचणं जड जात असतील, काही नाही, 20-20 पानं जर वाचत राहिलात, एक पुस्तक संपायला 5 दिवस लागतं, दुसरं पुस्तक संपायला 5 दिवस, तिसरं संपायला 5 दिवस. म्हणजे तुम्ही साधारण 1-1 तासही अभ्यास केलात, हे 8वी 9वी 10वीचं विज्ञान तुमचं परफेक्ट होईल. विशेष म्हणजे पुस्तकामध्ये तुम्हाला ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होतील आणि त्यावर येडावाकडा कसाही प्रश्न आला तरी आपल्याकडून सॉल्व्ह झालेला असेल. ठीक आहे. त्यानंतर सोशल सायन्स, जे की सोशल सायन्स पार्ट आहे. सोशल सायन्सला काय वाचलं पाहिजे? सोशल सायन्सला जर विचारात घेतलं, याच्यामध्ये खूप वास्ट आहे. भूगोल आहे, इतिहास आहे, राज्यघटना आहे, चालू घडामोडी पण येतात, आर्थिक घडामोडी पण येतात. त्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ग्रो अकॅडमीच्या 12,000 ऑनलाईनर स्वरूपात नोट्स तयार केलेले आहेत मित्रांनो. किती? 12,000 ऑनलाईनर स्वरूपात नोट्स केलेले आहेत. आणि NCERT चे, महाराष्ट्र बोर्डचे मार्केटमध्ये जे पुस्तक आहेत ते कोणतेही घेऊ शकतात. भरपूर पुस्तक आहेत, एक स्पेसिफिक सांगता येणार नाही. ऑनलाईनर आपले नोट्स किंवा त्यापैकी एक कोणतीही गोष्ट घेतला तरी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे EVS झालं बऱ्यापैकी आपलं, त्यानंतर मॅथ झालं, त्यानंतर बालमानसशास्त्र झालं. आता पहिल्या आणि दुसऱ्या पेपर मधलं राहतं काय? लँग्वेज. आता फर्स्ट लँग्वेज आणि सेकंड लँग्वेज अशा लँग्वेजच्या 2 पार्ट आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, फर्स्ट लँग्वेज म्हणजे आपलं ज्या मीडियम मधून शिक्षण झालेलं आहे ती फर्स्ट लँग्वेज असते. सेकंड लँग्वेज आपल्याला कोणतीही निवडता येते. तुम्ही पाहिलं असेल, मराठीमध्ये आर्ट मध्ये असाल तर तुम्ही पहिली बार लँग्वेज आर्ट घेतलेली आणि सेकंड लँग्वेज रशियन, हिंदी, इंग्रजी काही घेतलेली असेल. ठीक आहे. तर मराठी तर सर्वजणच घेणार आहेत. या मराठीसाठी कोणाचं पुस्तक वापरावं? सर्वात प्रथम पेपरचा अभ्यास करता, ह्या मागच्या 2 वर्षाचा अभ्यास करता मोरा वाळिंबे सरांचं रेफरन्स खूप आहे, लक्षात ठेवा. मोरा वाळिंबे सरांच्या पुस्तकातून अभ्यास करू शकता. आता मराठीमध्ये तुम्हाला आउट ऑफच मार्क मिळवायचे, पुंडे सरांचा क्लास बिंदासपणे लावा. 100% तुम्हाला 25 वर्ष अनुभव असणारा शिक्षक शिकवायला असणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आमचे उघडे सर 25 वर्ष त्यांना या क्षेत्रामधला मराठी शिकवण्याचा अनुभव आहे. तुम्ही त्यांची क्लास ऐकल्यानंतर डायरेक्ट फिट. ठीक आहे. सेकंड लँग्वेज, आता याच्यामध्ये हिंदी आहे, पण हिंदीचं काय वाचावं तेच माहित नाही, बरोबर. आणि इंग्लिश जराशी अवघड जाते, म्हणून आपल्याकडे हिंदीची बॅचेस ठेवलेली नाही. तुम्ही उगाच वेळ घालवू नका बाबांनो. जे काय आहे इंग्लिश निवडला तर बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातून अभ्यास केला तरी हरकत नाही. कारण हिंदीचं मटेरियलच नाही, पण आपण निवडण्याचा प्रयत्न करतो. मराठीच्या तंतोतंत थोडीफार इकडे तिकडे राहते. ज्यांना वाचता लिहिता बोलता येतं, जवळपास आपल्याला त्यात मार्क सुद्धा मिळवता येतात. हिंदी निवडा, नो प्रॉब्लेम. पण इंग्रजीला सुद्धा डावलू नका. इंग्रजी पण तुम्हाला TIT एक्झामला असणार आहे, त्यामुळे आतापासून त्याचा अभ्यास असणं सुद्धा गरजेचं आहे. बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. आता हे पुस्तक जर विचारात घेतले, आणि विद्यार्थी मित्रांनो अजून एक ॲडव्हान्स गोष्ट सांगतो,
ज्यांचं सोशल सायन्स आहे त्यांनी मॅथचा आतापासून सराव करायला लागा, तुम्हाला जर भविष्यात शिक्षक व्हायचं असेल तर. मॅथचा संदर्भ नसताना सुद्धा सोशल सायन्सच्या लोकांचं मेरिट हाय असतं. मॅथ सायन्सच्या लोकांपेक्षा सुद्धा जागा कमी येतात पण हाय मेरिट जातं, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला मॅथ मध्ये रिझनिंग मध्ये तरबेज होणं आवश्यक आहे. आता मॅथ रिझनिंगचा अभ्यास करत असताना पंढरीनाथ राणे सरांचे दोन्ही पुस्तकं तुम्ही जर चांगल्या पद्धतीने रेफर केलात तर तुम्हाला TIT ला सुद्धा त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. आता मागील क्वेश्चन पेपर सर्वांनीच घ्यायचे बाबा, याच्यातलं आपल्याला पुस्तक घेणं होत नाही. मागील प्रश्नपत्रिका तरी आपल्याकडे पुस्तक असणं आवश्यक आहे. सर एवढं भलं मोठं सांगताय, आम्ही कुठेतरी मार्केटमध्ये एक पुस्तक आणणार आणि पास होणार, असं जर माइंडसेट ठेवलेला असाल तर तुमचे वर्ष फक्त वाया जातात, बाकी काहीच आपल्याकडून साध्य होत नाही. लक्षात ठेवा, काही साध्य होत नाही. विषय काय आहे, सर्वात महत्वाचं आपल्याला चांगल्या पद्धतीने 90 मार्क पडणे 150 पैकी, तेव्हा TET क्रॅक होणे. एक स्टेप आपण पूर्ण करणार आहोत TET क्रॅक करणे म्हणजे. TIT पुढे आहेच, मग अभ्यास तर आतापासून तयारीत राहणं गरजेचं आहे का नाही, हे तुम्हीच मला उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे तर पुस्तकं तुमच्याकडे असणं आवश्यकच आहे. त्याचबरोबर तुमचे मार्गदर्शक तुमचे योग्य असले पाहिजे. लक्षात ठेवा, प्रॉपरली मार्गदर्शक निवडा. मार्गदर्शक मार्केटमध्ये कमी फीस जास्त फीस याची तुलना करू नका. अनुभवी शिक्षक वर निवडा, अनुभवी लोकांना निवडा. आता विद्यार्थी मित्रांनो 2022 ला ऑनलाईन प्लॅटफॉर्म 21 मध्ये सुरू केला. पहिली TET आपली नोव्हेंबरची 23 नोव्हेंबर 2021 मध्ये पहिली TET आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. पहिली TET, TIT, 24 ची TET, 25 ची TET, TIT आणि CTT सगळ्या परीक्षा जर विचारात घेतलं तर आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो जवळपास 10,000पेक्षा जास्त लोकांना शिकवण्याचा अनुभव, प्लस यातले शिक्षक लोक 7,000 लोक शिक्षक झालेले आहेत आपले. बरोबर, किती? 7,000. विविध परीक्षेमध्ये यश येणारे व शिक्षक भरतीमध्ये यश येणारे विद्यार्थी जर विचारात घेतले, सगळ्यात जास्त आपल्याकडे शिक्षक भरतीमध्ये रुजू असलेले शिक्षक निर्माण झालेले आहेत. कारण 2022 मध्ये हे क्लासवाले ऑनलाईन कोणच नव्हतं, मी होतो व्हाईट बोर्डवर शिकवायचो. तुम्हाला आठवत असेल तर सांग, बघा जाऊन 2021-22 चे व्हाईट बोर्डवर शिकून सुद्धा आपण सर्वात जास्त रिझल्ट आणला होता. 2025 मध्ये तर त्याच्यापेक्षा जास्त येणारच आहे. अजून जागा आले नाही, लवकरच कळेल. कारण 164 वाला आपला पहिला आहे, ओरिजिनल, कुठलाच घोटाळा न करता स्वतःच्या दमावर अभ्यास करत असताना मार्गदर्शन आपले लाभलेले आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा आगामी काळात टार्गेट असेल TET प्लस TIT तर नक्कीच तुम्ही आपल्या बॅचचा अनुभव घेऊ शकता. आपला हा संपर्क क्रमांक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर शक्य नाही बाबा बॅच लावायची नाही, आपल्याला काही करून आपल्याला सेल्फ स्टडी करायची, तर ही बुक लिस्ट तुम्ही वापरा, जेणेकरून तुमचे पुस्तकं पण वाया जाणार नाहीत आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला यश भरमसाठ मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. जर आपला व्हिडिओ तुम्ही कॉलेजच्या ग्रुपवर किंवा इतर फेसबुकला शेअर केला तर किंवा स्टेटसला ठेवला तर आपला कायम ऋणी असेल. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.